राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तर आगामी निवडणुका महायुतीच जिंकणार असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी प्रतिक्रिया दिली। स्वभावामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं शक्य नाही अशी खोचक टीका त्यांनी केली आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राला निश्चितच फायदा होईल अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईकांनी दिली। आपल्याला कुणाच्या विरोधात लढायचंय हे राज ठाकरेंनी स्पष्ट करावं असं नाईक म्हणाले। राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित येणं हा त्यांचा घरगुती प्रश्न आहे। त्यांच्या एकत्रित येण्याचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया माजी खासदार रामदास तडस यांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। दरम्यान ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे त्या ठिकाणी अजितदादांना विनंती करणारा एक बॅनर झळकला आहे। छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आली आहे। लबाडांनो पाणी द्या या जनआंदोलनाअंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरात कट्टा बैठका घेतल्या। यावेळी दानवे यांनी शहरातल्या विभागीय क्रीडा संकुल इथं फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला। लबाडांनो पाणी द्या या जनआंदोलनाची यावेळी अंबादास दानवेंनी शहरवासियांना माहिती दिली। जगातील प्रत्येक शैक्षणिक विभागात एक याप्रमाणे एकूण 8 आनंद गुरुकुल निवासी शाळा स्थापन करण्यात येणार आहेत। या शाळांच्या माध्यमातून शैक्षणिक विकासासह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत अर्थात RTE 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेकरता नवे नियम करणार आहे आणि त्याकरता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीसमोर पालकांचे अभिप्राय सादर केले जाणार आहेत। त्यामुळे पालकांनी 25 एप्रिलपर्यंत अभिप्राय सादर करण्याचं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे। पुण्यातील डेक्कन जिमखाना आणि शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग जोडणारा बाबा भिडे पूल 21 एप्रिलपासून 6 जूनपर्यंत वाहतुकीकरता पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना स्टेशनच्या कामाकरता हा निर्णय घेण्यात आलाय। शुक्रवारी सकाळीच हा पूल वाहतुकीकरता अचानक बंद करण्यात आल्यानं नागरिकांचा मोठा गोंधळच उडाला। सांगलीच्या आटपाडी इथल्या एका 17 वर्षाच्या मुलानं डाळिंबाची यशस्वी शेती केली आहे। शुभम मरगळे असं या मुलाचं नाव आहे। त्यानं 15 एकरमधून तब्बल 80 टन डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेतलंय। सांगली जिल्ह्यातील खरसुंडी इथल्या श्री सिद्धनाथाच्या जत्रेला सोमवारी 21 एप्रिलपासून सुरुवात होते। 21 एप्रिलला देवाच्या लग्न सोहळ्यानं जत्रेची सुरुवात होणार आहे तर 25 एप्रिलला देवाची पालखी आणि शासनकाठी कार्यक्रम होणार आहे। या जत्रेकरता मंदिर देवस्थान समितीकडून भाविकांकरता सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत। नगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मदनापूर इथं मोठी कारवाई करत अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला। या छाप्यात 15 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली। यावेळी 1200 किलो गोमांसासह एकूण 9.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। बदलापूर स्थानकावरील होम फलाट आता इतिहास जमा होणार आहे। या फलाटाला आता क्रमांक 1 म्हणून ओळखलं जाणार आहे। दरम्यान होम फलाट पूर्ण होण्याऐवजी इतिहास जमा होणार असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। छत्रपती संभाजीनगरच्या ढाकेफळमध्ये विजेच्या धक्क्यानं 16 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला। बांधकामावर पाणी टाकताना ही घटना घडली आहे। आपण एक सविस्तर बातमी बघतोय। काल दिवसभर चर्चा राहिली ती म्हणजे 2 ठाकरे बंधू एकत्र येणार का। या चर्चेनं वादळच पुन्हा उठलंय कारण राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना युती करता अप्रत्यक्षपणे ऑफर देऊ केली। मराठी माणसाच्या अस्तित्वासमोरही भांडण क्षुल्लक आहे पण उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचंय का अशी अप्रत्यक्ष ऑफरच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिली। तर राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसादही दिला। राज्याच्या हिताकरता किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे।
माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे जुने वाद बाजूला सारून ठाकरे बंधू एकमेकांना पुन्हा टाळी देतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं ते बघूयात. शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. नाही, हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा. राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहिलं. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ते आता बघायचंय. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू. ऑफर देणारे हे, रिस्पॉन्ड करणारे ते, शर्ती ठेवणारे हे, सांगणारे ते, मी काय बोलायचं याच्यावर? त्यांना विचारा, मला काय विचारताय त्याच्यावर? दोघांनी या प्रस्तावाला काही अटी शर्तींवर कबुली असल्याचं जाहीर केलं. मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो, ते एका कुटुंबातले, एका परिवारातले, त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात आपण नाक खुपसायचं काय कारण आहे? यातून मुंबईतलं राजकारण बदलले. तुम्हाला काय अडचण काय, तुम्हाला काय त्रास होणार आहे? आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही. माझं त्याबद्दल एवढंच आहे, प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो निर्णय घ्यावा. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. कुणी एकत्र येण्याने फारसा काही फरक पडत नाही. यापूर्वी अनेकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि तेच लोक नंतर बाजूला गेले, असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला. तर जनतेचा विश्वास महायुतीवर आहे आणि तो अधिकाधिक दृढ होतोय, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दाखवली, मात्र संजय राऊत हे घडू देणार नाहीत. संजय राऊत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे एजंट आहेत. ते नारदाची अवलाद असून त्यांनीच उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवलं, तसंच ते आता राज ठाकरेंचंही राजकारण संपवण्याच्या मार्गावर आहेत, अशी घणाघाती टीका शहाजी बापू पाटलांनी केली.
एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवली आहे, त्यामुळे नोटिशीचं उत्तर त्यांना विचारा. मी नोटीस दिली आहे, त्यांनी उत्तर द्यावं, असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलंय. राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या घटना कानावर येत आहेत. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कठोर पवित्रा घेतलाय. राज्यातील सगळ्या 57 वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे. नियमांचं पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशाराही मंत्री बावनकुळेंनी दिलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकणकरांनी कुटुंबाची भेट घेतली. भिसे यांचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला, त्यामुळे घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. समाधान याचंच आहे, ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं. हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती अशास्त्रीय आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचा हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र असा विचार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. राज्यातील सगळ्या 199 साखर कारखान्यांना बंद झाले पाहिजेत. हंगामअखेर 852 लाख टन ऊसाचं गाळप झालं असून अवघा 9.48% साखर उतारा प्राप्त करत 80,76,000 टन साखर निर्मिती केली गेली आहे. यंदा साखर निर्मितीत 29,24,000 टनांची मोठी घट झाली आहे. केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अर्थ मंत्रालयानं आयोगाकरता 35 पदं भरण्याची प्रक्रियाही सुरू केलेली आहे. या वेतन आयोगाचा फायदा देशभरातील 47.85 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना होऊ शकतो. मनमाडमध्ये मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आलं. बिबट्या जेरबंद झाल्याचं वृत्त समजताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. बीडमध्ये बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उसने घेतलेले 10 लाख न दिल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे. कासलेने मुलाच्या फी करता 10 लाख रुपये उसने घेतल्याचं समोर आलंय. कोल्हापूरमध्ये सिने कलाकार आणि नेत्यांचा आवाज काढत चहा विक्री करणारा जोरदार चर्चेत आलाय. मनोरंजनाचा हा स्रोत असल्यानं नागरिक चहा पिण्याकरता मोठी गर्दी त्याच्याकडे करतात. अंबरनाथच्या मोरिवली MIDCतील एका कंपनीत भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या वतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. कंपनीतील सगळ्या कामगारांना वेळीच बाहेर काढलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झालाय. 108 पाठोपाठ 102च्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. भर उन्हात नादुरुस्त रुग्णवाहिकेला धक्का मारत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पालघरमध्ये स्पीडबोट चालकांकडून पर्यटकांना जीवनरक्षक जॅकेट दिलं जात नसल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. दरम्यान या बोट चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेडमध्ये गेल्या 3000 वर्षांपूर्वीची वस्ती आढळली आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध तथा सम्राट अशोककालीन मडक्याचं खापरे या ठिकाणी आढळून आले आहेत. एवढेच नाही तर सातवाहन राजवंशकालीन 6 विहिरी सुद्धा आढळलेल्या आहेत. नागपूर इथल्या पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम दाखल झाली असून त्यांनी उत्खनन सुरू केलेलं आहे. रेल्वेत गुन्हेगारी करणाऱ्या ठिकठिकाणच्या सराईत गुन्हेगारांवर रेल्वेच्या पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाईची मोहीम राबवली आहे. त्यानुसार गेल्या 2 आठवड्यांमध्ये विदर्भातील 19 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आंबा पिकवण्याकरता कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यावर बंदी असताना काही विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाईड आणि एसिटिलीन गॅस याचा वापर केला जातोय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं तपासणी मोहीम हाती घेतली. पाकिस्ताननं अवैध पद्धतीनं तुरुंगात डांबून ठेवलेल्या कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरुद्ध अपील करण्याची परवानगी दिली नाही. त्यांना केवळ दूतावास सल्लागार सेवेची मुभा देण्यात आली, अशी कबुली पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं तिथल्या सर्वोच्च न्यायालयासमोर दिली आहे. या कबुलीमुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 2019 मध्ये दिलेल्या आदेशाचा भंग झाल्याचं समोर आलेलं आहे. कल्याण डोंबिवली पालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला काही दिवस पिवळसर रंग तर ते पाणी दुर्गंधीयुक्त असण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं हे पाणी पाहून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, हे पाणी नागरिकांनी उकळून गाळून प्यावं असं आवाहन केलं आहे.
ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या कामामुळे धूळ आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये याकरता उपाययोजनांचा आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं सादर केलाय. मात्र प्रत्यक्षात आराखड्याची अंमलबजावणी होत नसल्यानं हा आराखडा म्हणजे धूळफेक आहे असा सूर रहिवाशांनी आळवला आहे. नवी मुंबईमध्ये उन्हाळी फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं त्याचा सर्वाधिक ताण एपीएमसी वाहतूक पोलिसांवर पडतो आहे. भर उन्हात रस्त्यावर उभं राहून वाहतूक नियंत्रण करावं लागत असल्याचं समोर आलंय. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत उन्हाळी फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीये. जमीन मोजणी प्रकरणांवर हरकत घेण्यात आल्यानंतर आता मोजणी अर्जदार, सहधारक, लगतधारक तसंच हिस्सेदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. या मोजणी प्रकरणी प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. तसंच या हरकतीवर जिल्हा अधीक्षकांकडे करण्यात आलेले द्वितीय अपील अंतिम असेल. त्यामुळे सरकार स्तरापर्यंत जाणाऱ्या अपिलांना चाप बसणार आहे. कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील विकिरण सुविधा केंद्रातून 17 दिवसात 831 टन आंबा निर्यात झाला. अमेरिकेला सर्वाधिक 372 टन आंबा रवाना करण्यात आला. गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होणार आहे. किडनी जुळत नसलेली 2 कुटुंब एकत्र येऊन दात्यांची अदलाबदल करत किडनी दान करतात. या प्रकाराला किडनी स्वॅप प्रत्यारोपण असं म्हणतात. याकरता किडनी जुळत नसलेल्या कुटुंबियांची स्वॅप रजिस्ट्री असणं गरजेचं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशननं राष्ट्रीय स्वॅप रजिस्ट्री तयार करण्याच्या सूचना सगळ्या राज्यांना केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील खटल्यात त्यांची पत्नी शेहझीन यांना हस्तक्षेप करण्याची परवानगी विशेष न्यायालयानं दिली आहे. न्यायालयासमोर तथ्य आणि खरी माहिती सादर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला मध्यस्थी अर्ज मंजूर करण्यात यावा अशी विनंती शेहझीन यांनी केली होती. मुंबई विमानतळ 8 मे रोजी 6 तासांकरता बंद राहणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या पद्धतीनं उड्डाण करण्याच्या सूचना विमान कंपन्यांना देण्यात आल्या. विलेपार्ल्यातलं जैन मंदिर पाडल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. मंदिर पाडल्यानं जैन समाजानं आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केलं. मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारा अभियांत्रिकीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात जेईई मेनचा निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. या 24 विद्यार्थ्यांनी 100 NTA स्कोअर मिळवला. त्यात महाराष्ट्रातील आयुष रवी चौधरी, सान्निध्या सराफ आणि विशाल जैन या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 2 मुलींनीही पैकीच्या पैकी स्कोअर केला. आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून 8 चित्ते 2 टप्प्यांमध्ये भारतात आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात मे महिन्यापर्यंत 4 चित्ते भारतात पोहोचणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आरोग्य विम्याची कॅशलेस परवानगी 1 तासाच्या आत मिळणार आहे. तर अंतिम दावा 3 तासांच्या आत मंजूर करणं विमा कंपन्यांना बंधनकारक करण्याची तयारी केंद्र सरकारनं चालवली आहे. सोन्याचा भाव शनिवारी प्रति तोळा 98,700 रुपये होता. याच पद्धतीनं अत्यंत वेगानं घडामोडी होत राहिल्या सोनं 1,20,000 रुपयांवर जाण्याची शक्यता सराफ बाजारातून वर्तवण्यात येते. भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक युवतींकरता सुवर्ण संधी आहे. छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिकमध्ये शासनाच्या वतीनं 5 मे ते 14 मे या दरम्यान SSB कोर्स आयोजित केला गेलाय. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी 24 एप्रिलला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर इथं मुलाखतीला हजर राहावं. पिंपरी शहराला पवना धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या 4 वर्षात पाणीपट्टीपोटी पालिकेनं सुमारे 137 कोटी रुपये मोजले. तर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला पाणीपट्टीतून फक्त 76 कोटी 41 लाखांचं उत्पन्न गतवर्षी मिळालंय. त्यामुळे महापालिकेची अवस्था आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया अशी झाली आहे. सोलापूरच्या बार्शीतील 10 जलतरणपटूंनी श्रीलंका ते भारत समुद्र मार्गाने पोहून विश्वविक्रम केला. यामध्ये 6 मुलं आणि 4 मुलींनी सहभाग घेतला. भारतात पोहोचल्यावर इंडियन नेव्हीकडून सगळ्या जलतरणपटूंचा सन्मान करण्यात आला.
नागपूर जिल्ह्याचा उमरेड तालुक्यात शनिवारी पहाटे एक धातूचा तुकडा घरावर पडला. एकच खळबळ उडाली. एका मोठ्या स्फोटाचा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या इमारतीवर पडला. स्थानिक लोकांनी या संदर्भातली माहिती दिली. एक महत्त्वाची बातमी येते. भर रस्त्यात भाजपा कार्यकर्ते अंकुश कडू यांची हत्या करण्यात आली. अंकुश कडूची भर रस्त्यात दुचाकीवरून गाडी थांबवून हत्या करण्यात आली. नागपुरातील नारी रोड माडा चौक इथं ही हत्येची घटना घडली आहे. काही तरुणांनी गाडी थांबवून अंकुश कडूवर धारदार शस्त्रानं वार केले आणि त्याची हत्या केली. पूर्व वैमनस्यातून त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. भर रस्त्यात नागपुरात हत्येचा थरार बघायला मिळाला. नियोजित पूर्व मान्सून देखभालीच्या कामाकरता 8 मे 2025ला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी तात्पुरती बंद राहणार आहे. नियोजनाकरता पुरेसा वेळ मिळावा म्हणून 6 महिने आधीच सगळी विमान कंपन्या भागधारकांना एक नोटीस देण्यात आली. भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीला गती आलेली असताना शहराध्यक्ष निवडीबाबतही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पुन्हा एकदा संधी मिळणार की आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आक्रमक आणि डावपेच खेळण्यात तरबेज असलेल्या चेहऱ्यालाही संधी दिली जाणार, यावरून पक्षांतर्गत तर्कवितर्क लढवले जात आहेत. ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न उभा आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात 96 इमारती अतिधोकादायक असून 4407 इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विलेपार्ले पूर्व इथल्या कांबळीवाडी या परिसरात 30 वर्ष जुन्या प्रार्थना स्थळावर महानगरपालिकेनं बुधवारी तोडक कारवाई केली. या कारवाईच्या निषेधार्थ नागरिकांनी शनिवारी मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल कोर्टानं राखून ठेवला. येत्या 8 मेला कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे. 17 वर्षांनंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. येत्या महिन्याभरामध्ये डीपीआर तयार करण्यात येणार आहे. खासदार भागवत कराड यांनी ही माहिती दिली. बनावट पनीर किंवा चीज एनॉलॉगचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय एफडीआयने घेतलाय. बनावट पदार्थाची विक्री केल्याचं आढळल्यास संबंधित व्यावसायिकाचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलाय. मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आणि पी डिमेलो मार्गाला जोडणारा कर्नाक रेल्वे उड्डाणपूल लवकरच खुला होणार आहे. 10 जून 2025 पर्यंत पूर्ण करावा आणि या पुलाचं काम पूर्ण करावं आणि वाहतुकीसाठी तो पूल खुला करावा या दृष्टीनं नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनद्वारे सुरू करण्यात आलेल्या पार्टनरशिप्स फॉर एक्सिलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च उपक्रमाअंतर्गत मुंबई विद्यापीठाचा समावेश करण्यात आलाय. IIT मुंबईच्या हब अंतर्गत मुंबई विद्यापीठ स्कोप म्हणून काम करणार आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या संशोधनाचं क्षितिज विस्तारणार आहे. मुंबईत झाडांची संख्या वाढते. तब्बल 33 लाख झाडांच्या सावलीत मुंबईकर आहेत. वनराईमुळे वाढत्या तापमानाला काही अंशी नियंत्रणात ठेवण्यात यश येत आहे, तर गेल्या 2 वर्षात तब्बल 1.25 लाखाहून अधिक झाडांची यात भर पडलेली आहे. खाजगी आणि अन्य कुठल्याही भूखंड असला तरी म्हाडा समूह पुनर्विकास करण्याचा अधिकार विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीतच देण्यात आलाय. भूखंड मालक आणि सहकारी गृहनिर्माण संस्थेला सोबत घेऊन पुनर्विकास करता येऊ शकतो, असं निरीक्षण शिव इथल्या सिंधी निर्वासितांच्या पंजाबी वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करताना सर्वोच्च न्यायालयानं याची नोंद केली. नागरिकांच्या सोयीकरता खासदार निधीतून 2 कोटी रुपये खर्च करून शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या आणि गेल्या वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या टॉयलेट्सवर पुन्हा खर्च करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. याकरता त्यांच्या जागा देखील बदलण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये सिडको विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. फणसवाडीमध्ये केलेल्या कारवाईचा आंदोलकांनी निषेध केला.
स्वतःच्या भाषेवर प्रेम करताना दुसऱ्या भाषांचा द्वेष करून आपण पुढे जाऊ शकत नाही. इतर भाषांचा द्वेष करणं म्हणजे स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करणं नाही. आपल्याला मातृभाषा प्रचंड आवडते, यात काही वावगं नाही, परंतु तुम्हाला विविध भाषा बोलता येणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण अधिक प्रगत बनतो, असं स्पष्ट मत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं.